नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं यूट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत करते. आज आपण बघणार आहोत की भाग्यांक 6ची मंडळी, म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 या तारखांना झाला आहे, अशा मंडळींची स्वभाव वैशिष्ट्य काय आहे आणि असा नंबर ज्याच्यावरती शुक्राची सत्ता चालते. सर्वांना सूचना एक महत्वाची अशी आहे की आज आपण बघणार आहोत 6 नंबर. याच्या आधीचे 1, 2, 3, 4, 5 या सगळ्याचे व्हिडिओ मी असं धरून चालते की तुम्ही पाहिले असतील. त्यांची स्वभाव वैशिष्ट्य तुम्हाला कल्पना असेल. ज्यांनी नसतील पाहिले त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन ते व्हिडिओ जरूर बघावेत. त्याच्या पाठीमागचा उद्देशही सांगते. आज आपण तारखा कुठल्या कुठल्या घेतल्या आहेत? 6, 15 आणि 24. 15 मध्ये 1 आणि 5 आहे, 24 मध्ये 2 आणि 4 आहे. त्यामुळे 1, 2, 4 आणि 5 हेही तेवढेच महत्वाचे ठरणार आहेत. म्हणजे जे कोणी 15 तारखेला जन्माला आलेले असतील आणि 6 बनतायत, त्यांनी 1 आणि 5चा पाहावा आणि 6चा पाहावा. काही गोष्टी 1 भाग्यांकाच्या सुद्धा आणि 5 भाग्यांकाच्या सुद्धा तुमच्या स्वभावात दिसणार आहेत. आता कल्पना करा, आपण अंकशास्त्राच्या थोड्या अजून खोल जायला लागलोय. नुसतं 6 म्हणत नाही होत आपण, 1 आणि 5 मिळून बनलेला 6 असं आपण म्हणतोय. आणि हेच 24च्या बाबतीतही लागू होणार आहे. 24 हा 6 होतोय, पण त्याच्यात 2ची वैशिष्ट्य असणार आहे, त्याच्यात 4ची वैशिष्ट्य असणार आहे आणि मग 6ची वैशिष्ट्य असणार आहे. प्रत्येकाला तुम्हाला हा होमवर्क आहे आता की जे 15-24 आहे किंवा ज्यांच्या आसपास कोणी 15-24 आहे, त्यांनी हे तिन्हीचंही कॉम्बिनेशन करून त्यांची स्वभाव वैशिष्ट्य कशी आहेत त्याचा अभ्यास जरूर करावा. प्रसन्न व्यक्तिमत्वाची धनी असलेली ही मंडळी कलाप्रिय, सौंदर्य प्रेमी आणि सहसा कुणाशी वाद किंवा भांडण नको असलेली असतात. आता यांची सौंदर्य दृष्टी कशी असते बघा. आपण एखाद्या खोलीत जातो, ती खोली आधीच खूप छान लावलेली असते, स्वच्छ करून सगळी नीटनेटकी करून ठेवलेली असते. पण अशी 6 भाग्यांकाची एखादी व्यक्ती तिथे गेली आणि त्या व्यक्तीने त्या खोलीत बघितलं आणि एखादा छोटासा जर बदल केला ना, तर त्या खोलीचं रूप जे काय पालटतं आणि आपण म्हणतो अरे हे आपल्यालाही सुचू शकलं असतं, पण ते आपल्याला नाही, फक्त त्यांनाच सुचतं. ही जी सौंदर्य दृष्टी आहे ना, हे वेगळे पण आहे 6 नंबरच्या लोकांच्या मध्ये. सर्वांमध्ये प्रेम, साहचर्य, एकी, त्याच्यानंतर एकमेकांची जुळवून घेणं, या सगळ्या गोष्टी असाव्यात असं या लोकांना मनापासून वाटतं. घरापासून कितीही लांब ही जरी व्यक्ती असली ना, तरी सुद्धा घराचं अस्तित्व यांच्या मनामध्ये सतत जागृत असतं. एक चांगला पालक, एक चांगला जोडीदार होण्याची क्षमता ह्या लोकांच्याकडे असते आणि मोठं झाल्यानंतर सुद्धा आपल्या मुलांची कायमच चांगले संबंध आपले असावेत अशी त्यांची इच्छा असते. यांना लहान मुलांच्या विषयी प्रेम असतं. लहान मुले यांना खूप आवडतात आणि यांचा स्वभाव पण प्रेमळ असल्याने सहज इतरांच्या विषयी सहानुभूती त्यांना वाटत असते. यांचं हसणं सहज जग जिंकून घेणारं असतं. तसंच यांचं बोलणं आकर्षक आणि मोहक असतं. यांनी जर कुणाला त्यांचं काम करण्याविषयी एखादी विनंती केली तर समोरच्या माणसाला अतिशय कठीण पडतं नाही म्हणायला. यांना नाट्य, चित्रपट याच्यामध्ये अत्यंत रुची असते. त्याच्याच बरोबर अनेक कलांमध्ये पण त्यांना चांगली गती असते. नृत्याची, संगीताची याची त्यांना आवड असते. अनेकदा असं आपण बघितलेलं की याच्यातले उत्तम उत्तम कलाकार सुद्धा आपल्याला 6 भाग्यांकाचे दिसतात. उत्तम शिल्पकार, उत्तम म्युझिशियन्स, अनेक चांगल्या कला ह्याच्या हातून घडलेली अशी मंडळी आपल्याला याच्यात दिसतात. यातल्या स्त्रियांना उत्तम शिवणकला, उत्तम विणकाम याच्यामध्येही चांगली गती असते आणि रंगाचंही त्यांना उत्तम ज्ञान असतं. उत्तम चित्रकृती यांच्या हातून घडू शकतात. चांगल्या प्रतीच्या वस्तू त्यांना वापरायला आवडतात. चांगली वस्तू, चांगली वास्तू
त्याच्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी, उत्तम कपडे लत्ते, उत्तम दागदागिने, चांगले चांगले परफ्युम्स, चांगल्या गाड्या, या सर्व गोष्टींची त्यांना अत्यंत आवड असते. चांगली सौंदर्य प्रसाधनं याचीही त्यांना आवड असते आणि त्याच्यावरती खर्चही करायला त्यांना आवडतो. प्रेम आणि वात्सल्य याचाही संगम यांच्या ठाई असतो आणि प्रेमासाठी त्याग करण्याची वृत्ती पण यांच्याकडे असते. विरुद्ध लिंगी व्यक्तींवरती यांची उत्तम छाप पडू शकते. म्हणूनच या मंडळींचा फ्रेंड सर्कल जे असतं ते स्त्रिया आणि पुरुष सगळे असतात. बरं, त्याच्याशिवाय आणखीन एक गोष्ट असते म्हणजे त्यांची सौंदर्य दृष्टी ही छान असते आणि आपण बघितलं की रंगाचं ज्ञानही त्यांना छान असतं. त्यामुळे उत्तम फोटोग्राफी करणे, त्याच्यानंतर उत्तम रांगोळी काढणे किंवा फुलांचे गालिचे तयार करणे याच्यामध्ये ही मंडळी माहीर असतात. यातल्या स्त्रिया या अत्यंत आतिथ्यशील असतात. बऱ्याचशा लोकांना घरी बोलवावं, गेस्ट बोलवावे, त्यांच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना खायला घालावे याची यांना खूप आवड असते. विशेष म्हणजे जे पाहुणे येतात ना त्यांच्या आवडीनिवडी पण ह्यांच्या बरोबर लक्षात राहिलेल्या असतात आणि त्याप्रमाणे त्यांच्या पदार्थांची निवड ठरलेली असते. विशेष आणखीन एक गोष्ट अशी आहे, हे जे पदार्थ प्रेझेंट करतात ना हे प्रेझेंट करण्याची पण यांची एक खास पद्धत असते. कारण यांची इच्छा असते की पाहुण्यांनी पहिल्यांदा नजरेने जेवावं आणि मग जिभेने जेवावं. यांच्या हाताने इतकी उत्तम चव असते की ही जी पाहुणे मंडळी आलेली असतात ना ती सुद्धा अनेकदा वर्षानुवर्ष यांच्या हातची चव विसरत नाहीत. जशी आरामदायी आणि सुखदायी जीवन जगावं असं यांना वाटत असतं तसंच आपलं घर पण खूप छान असावं, ते सुंदर दिसावं, लोकांना आवडावं असंही ते ठेवतात. याचीही त्यांना आवड असते. या व्यक्तींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक आणि आशावादी असतो आणि म्हणूनच अशी मंडळी आहेत ना ही सगळी प्रसन्न व्यक्तिमत्वाची असतात. यांच्याबरोबर वेळ घालवायला इतरांना पण आवडते. पण याचा अर्थ असा नव्हे की त्यांचा धार्मिकतेकडे कल नाहीये. बाहेरून जरी ते असे दिसत असले की त्यांना सुखांची आवड आहे, मटेरियल गोष्टी आवडतात, तरी सुद्धा आतून आणि मनातून त्यांची धर्मावरती अत्यंत श्रद्धा असते. अध्यात्मातही तेवढाच त्यांना रस असतो आणि जेव्हा ते एकटे असतात तेव्हा अवश्य याच्यातलं काहीतरी ते करत असतात. स्वतःची इनर ग्रोथ सुद्धा करण्याचा त्यांचा उद्देश सुरू असतो. या मंडळींना बोलायला जसं आवडतं याचा अर्थ असा नाही की ते सतत बोलत राहतील, त्यांना ऐकायलाही तेवढंच आवडतं. म्हणून या लोकांची कुणाचाही उत्तम डायलॉग होऊ शकतो. बरं, याची पर्सनॅलिटी सुद्धा अशी असते की तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवला तर तुम्हाला असं वाटत नाही की यांच्यात सहवासातून आपण बाहेर जावं. आणि जिथे आपण बघितलेलं आहे की चित्रपट सृष्टीमध्ये एक दोन उदाहरण आपण यातली देऊ शकतो. एक तर माधुरी दीक्षित, त्यांचं हास्य असं आहे की आता जगावर राज्य करते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे विनोद खन्ना. हे दोघंही त्यांच्या सर्व को ऍक्टर्स मध्ये अतिशय पॉप्युलर होते आणि आजही माधुरी दीक्षित आहेत त्यांचे आहेत. सार्वजनिक कामात सुद्धा सगळ्या गोष्टी सामंजस्याने हाताळणं या लोकांना सहज जमतं आणि म्हणून समाजात सुद्धा ही मंडळी लोकप्रिय असतात आणि सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचा सहभाग मोठा असतो. आता एक महत्वाची गोष्ट अशी आहे की शेअर मार्केट किंवा लॉटरी याच्यामध्ये तर सुद्धा यांना यशाची शक्यता असते. या सर्व पॉझिटिव्ह गोष्टी यांच्याकडे आहेतच. पण आता आपण थोडस जरा वेगळ्या बाजूकडे येऊया. आयुष्यातले महत्वाचे निर्णय जेव्हा घेण्याची यांना वेळ येते किंवा एखादा ज्याचा परिणाम खूप लांबपर्यंत होऊ शकतो असा निर्णय घेण्याची यांना वेळ येते, त्यावेळेला त्यांनी हा विचार जरूर करण्याची गरज आहे की कदाचित दूरदर्शीपणाचा अभाव तर होत नाहीये ना आणि आपण फक्त शॉर्ट टर्मचा विचार करून निर्णय घेत नाही होत ना. कारण ही थोडीशी दृष्टी यांच्याकडे कमी असण्याची ही शक्यता असते. 6 अंक हा थोडासा बुजरा आहे. म्हणूनच व्यवसाय करत असताना शक्यतो त्यांना असं वाटू शकतं की आपल्या बरोबर अजून कोणतरी असावं, रादर पार्टनरशिप मध्ये आपण व्यवसाय करावा.
जेव्हा कधीतरी त्यांना एखादी मनाला छोटी गोष्ट लागते त्यावेळेला सुद्धा कधीतरी त्यांना अश्रू ढाळायला एखादा खांदा हवा असतो. कदाचित असं होऊ शकतं बरं का, की इतरांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या घरातल्या काही गोष्टी चालू असताना सुद्धा ही मंडळी जिथे आवश्यकता नाही तिथे सुद्धा कदाचित थोडीशी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना गॉसिप सुद्धा करायला आवडतं. असायचंच, पण आपण म्हटलंय ना की कुठलाही अंक पूर्ण पॉझिटिव्ह किंवा पूर्ण निगेटिव्ह नाहीये. खूपशा गोष्टी चांगल्या येतात, त्याच्यावर पण काहीतरी थोडंसं येणारच ना. सारखंच सगळं गोड खाऊन थोडी माणसाला गंमत वाटे, थोडं तिखट तर लागतंच की नाही. मंडळी, आज इथेच थांबूया. माझं YouTube चॅनल अंजली टी उवाच हे बघत राहा, शेअर करत राहा, कमेंट्स करत राहा. धन्यवाद.